सेक्सलेस मॅरेजेसबद्दल तुम्ही ऐकलं आहे का? अनेक वेळा रोमॅन्टिक नात्यामधला किंवा दीर्घकाळ वैवाहिक नात्यामधला सेक्स संपून गेलेला असतो. काही पुरुष म्हणतात की माझी बायको मला हातच लावू देत नाही. कन्सेंट वगैरे तुम्ही काय सांगताय? सेक्सच संपून गेलाय. तर कधी-कधी स्त्रिया दुःखाने सांगतात की दिवसभर कामं करायची, सगळ्यांची धुणी-भांडी, खाणं-पिणं करायचं आणि मग रात्री हे सुद्धा सहन करायचं. तर हे दोन्ही गोष्टी ऐकून मला खरंच दुःख होतं. कारण सेक्स ही काही सहन करण्याची गोष्ट नाही आहे. तसं जर होत असेल तर ते दुःखद आहे आणि सेक्स ही प्राथमिक गरज आहे माणसाची. कुठल्याही रोमॅन्टिक नात्यामध्ये, लग्नामध्ये पार्टनरकडून आपली अपेक्षा असते, की आपली ही गरज पूर्ण व्हावी आणि ही गरज व्यक्त करणं, मला सेक्स हवा आहे असं म्हणणं ही काही लाजिरवाणी गोष्ट नाही आहे. ती अगदी आपल्याला माणूस बनवणारी नॅचरल गोष्ट आहे. तर जेव्हा आपल्या नात्यातला सेक्स कमी झाला आहे किंवा संपला आहे असं जर वाटत असेल, तर प्रामुख्यानं 4 गोष्टींचा विचार केला पाहिजे. पहिली गोष्ट, आपलं नातं कसं आहे? म्हणजे जे काही 2 पार्टनरमध्ये नातं आहे, तर सेक्स त्याच्यामधली एक गरज आहे. बाकीच्या ज्या गरजा आहेत, मग भावनिक गरजा असतील, प्रॅक्टिकल गरजा असतील, तर त्या आपण पूर्ण करतोय का? आपल्या पार्टनरच्या आणखी काय अपेक्षा आहेत, तिथे आपण कुठे कमी पडतोय का? आपल्या नात्यामध्ये कुठला ताणतणाव आहे का? तर यामध्ये काही गडबड असेल, नात्यामध्ये काही गडबड असेल, तर अर्थातच सेक्स पण नाही करू वाटणार. तर आधी आपलं नातं कसं आहे, हे 2 पार्टनरनी एकमेकांमध्ये मोकळेपणाने बोलून समजून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याला सेक्सबद्दल पूर्ण माहिती आहे का? भारतामध्ये लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्यामुळे बऱ्याचदा अनेक पार्टनर्सना माहिती नसतं, की दुसऱ्या पार्टनरला आनंद कसा द्यायचा. आपण जर फक्त स्वतःच्याच आनंदावर फोकस केलं, की मला आनंद मिळायला पाहिजे आणि जर आपल्याला पाहिलंच नाही, की माझ्या पार्टनरला आनंद मिळतोय का? पार्टनरला फुलायला मजा येते का? पार्टनरला ऑर्गॅझम होतोय का? हे जर आपण पाहिलंच नाही, विचारलंच नाही आणि ते शिकलोच नाही, तर अर्थातच हळू-हळू आपल्या पार्टनरचा इंटरेस्ट संपून जाईल सेक्समधला. तर हे ज्ञान आपल्याला हवं आहे आणि इतकी आपल्याला संवेदनशीलता हवी आहे, की पार्टनरच्या आनंदाबद्दल विचार केला पाहिजे. तिसरी गोष्ट, मानसिक आरोग्य. आता मानसिक आरोग्यामध्ये लहान-मोठे ताणतणाव म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यातल्या समस्या, काही टेन्शन असेल, कुठल्या अपयशाने निराशा आली असेल, तर त्याचाही नात्यावर परिणाम होतो आणि सोबतच वेगवेगळे मानसिक आजार आहेत, तर त्यांचासुद्धा सेक्शुअल डिझायरवर म्हणजे इच्छेवर किंवा परफॉर्मन्सवर हा परिणाम होत असतो. तर त्याच्यामुळे तेही तपासलं पाहिजे, की दोन्ही पार्टनरचं मानसिक आरोग्य व्यवस्थित आहे का? आणि चौथी महत्त्वाची गोष्ट शारीरिक आरोग्य. आता शारीरिक आरोग्यामध्ये सुद्धा आपली जर बैठी जीवनशैली असेल, आपले सांधेदुखी असेल किंवा वजन वाढलं असेल, आपण खूप जंक फूड खात असू, इथपासून ते बीपी, डायबिटीज असे आजार असतील किंवा हॉर्मोन्सची समस्या असेल, थायरॉईड असेल, तर अशा वेगवेगळ्या शारीरिक समस्यांचा सुद्धा आपल्या सेक्शुअल लाईफवर खूप वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे जर आपल्या नात्यामध्ये अशी कुठलीही लैंगिक सुखाची समस्या असेल, सेक्स होत नसेल किंवा पार्टनरला आनंद होत नसेल, सुख मिळत नसेल, तर आपण बसून विचार केला पाहिजे, की नक्की चुकतंय काय? आणि ही लाज बाळगण्याची गोष्ट नाही आहे किंवा पार्टनरला दोष दिला जाऊ नये, तर संवाद व्हायला हवा आणि उपाय शोधायला हवा. तर यासाठी तुमचे फॅमिली डॉक्टर, सायकॅट्रिस्ट, मानसिक समुपदेशक जे लग्नाबद्दल काउन्सिलिंग करतात आणि तसेच सेक्स थेरपिस्ट या सर्व लोकांची तुम्ही मदत घेऊ शकता. थँक यू.